राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला जातनिहाय जनगणनेमुळे न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिली आहे। डॉक्टर तायवाडे यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। केंद्र सरकारने जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाविषयी नेमकं राष्ट्रीय ओबीसी महासंघाला काय वाटतं, कारण गेल्या अनेक वर्षांपासून जातीय जनगणना करण्याची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने लावून धरलेली होती। आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबन तायवाडे। सर, काय सांगाल, एकूणच हा निर्णय राजकीय दृष्ट्या वाटतो की सामाजिक दृष्ट्या? सर्वप्रथम नाही, आम्ही तर हा निर्णय सामाजिक दृष्ट्या योग्य असं म्हणू, कारण आम्ही सामाजिक काम करत असतो, राजकारणामध्ये काम करत नसतो आणि म्हणून अनेक वर्षापासून केंद्र सरकारकडे सत्ता कोणत्याही पक्षाची असो, पूर्ण देशातील ओबीसी समाजाकडनं ही मागणी सातत्याने होत होती की संपूर्ण देशामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी। 2016पासून आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून देशाच्या विविध राज्यामध्ये जाऊन अधिवेशनं घेतले, महाधिवेशनं घेतले। 5-5, 10-10 हजार लोक त्या अधिवेशनाला पूर्ण भारतातून यायचे आणि त्या ठिकाणी सुद्धा ही मागणी सातत्याने होत गेली। त्याचा परिणाम म्हणून बिहार राज्याला जनगणना करावी लागली, तेलंगणाने केली, आंध्र प्रदेशने केली, कर्नाटकाने केली आणि त्यांनी आकडेवारी घोषित करून आम्ही ओबीसीचं आरक्षण वाढवतो ही सुद्धा घोषणा केलेली आहे। परंतु केंद्र सरकार जनगणना करत नव्हती, ती आकडेवारी नव्हती आणि वाढलेल्या याला केंद्र सरकार मान्यता देत नव्हती। म्हणून केंद्र सरकारने ती जनगणना करावी, केंद्र सरकारचा तो अधिकार आहे आणि त्यासोबतच जी 50% अट लावून ठेवलेली आहे ती सुद्धा रद्द करावी ही मागणी सातत्याने मांडण्यात आलेली आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।